नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. या दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे. प्रशांत कोरटकर वापरत असलेली कार पोलिसांकडून जप्त करण्यात आली आणि याच मर्सिडीज कारनं कोरटकर हा नागपूरहून चंद्रपूरला गेला होता आणि चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाजवळच कार सोडून तो फरार झाला होता. या कारची दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. ही आलिशान कार नंतर टो करून इतरत्र हलवण्यात आली. मात्र यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. कोरटकर पोलीस मुख्यालयाजवळ वावरत असताना चंद्रपूरचे पोलीस काय करत होते असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. प्रशांत कोरटकरनं चंद्रपूरवरून तेलंगणापर्यंत ज्या कारनं प्रवास केला त्या कारची ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. तर हीच ती कार आहे ज्या कारनं कोरटकरनं प्रवास केलेला होता फरार काळामध्ये. मात्र ज्या वेळेला चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाजवळ तो कार सोडून पळाला होता त्यावेळी चंद्रपूर पोलीस काय करत होते असा सवाल उपस्थित होतोय. प्रशांत कोरटकर वापरत असलेली कार पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. हीच ती मर्सिडीज कार. तर कोरटकर हा नागपूरमध्येच रोल्स रॉइस कारनं फिरायचा आणि नागपूरहून कोरटकर ज्यावेळेला चंद्रपूरला गेला त्यावेळी त्यानं मर्सिडीज कार वापरलेली होती. या कारनं तो चंद्रपूरला पळाला. त्यानंतर चंद्रपूरमधनं महिंद्रा गाडीतनं तो तेलंगणामध्ये त्यानं पलायन केलं, जी आता कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. तर अशा काही वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाण्यास कोरटकरनं वापरलेल्या होत्या त्याची माहिती आता तपासादरम्यान समोर आलेली आहे. तर याच प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या रोल्स रॉइसचं गूढ अखेर उकललंय. प्रशांत कोरटकर जी आलिशान रोल्स रॉइस कार चालवताना दिसतोय ती पिंपरी चिंचवडमधल्या एका बांधकाम व्यावसायिक असलेल्या तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलंय. तुषार कलाटेंच्या मुळशी तालुक्यातल्या फार्म हाऊसमध्ये ही आलिशान रोल्स रॉइस उभी असल्याचं व्हिडिओमधनं दिसतंय. WB02AB123 या क्रमांकाच्या या रोल्स रॉइस सोबत तुषार कलाटेंचे देखील फोटो आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्र एक व्हिडिओ देखील आहे. या व्हिडिओत प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेंचा वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसून येतोय. तर तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉइस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातनं मिळवली का असा देखील प्रश्न निर्माण होतोय. कारण ही रोल्स रॉइस 4,700 कोटी रुपयांचा घोटाळाचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन फाउंडेशनच्या नावावरती आहे. तर प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या रोल्स रॉइस बाबत देखील त्याच्याकडे चौकशी करण्यात आली होती. मात्र त्याने या कारबाबत माहिती देण्यास नकार दिला. तो व्हिडिओ 3-4 महिन्यापूर्वीचा आहे. गाडी आपल्याच मालकीची आहे. ती आपण BMW फायनान्स कडनं 2017ला गाडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2018ला त्याची CIDची इन्क्वायरी पण झाली होती. CIDच्या इन्क्वायरीत त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीही बेकायदेशीर नाही, सगळं कायदेशीर केलेलं आहे. आणि कोरटकरचा आमचा लांब पर्यंत काही संबंध नाहीये. कोरटकरनी फक्त एक चक्कर एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथं आला होता आणि एक चक्कर मला द्या, मला मी फोटो एक काढू का, पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काढ, काय आम्हाला अडचण नाही. आणि ते 3-4 महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे. आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा. ह्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांब संबंध नाही. त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आमचा. आता या संदर्भात पोलिसांनी काय आपली इन्क्वायरी केली होती का किंवा काय पोलिसांनी आता सध्या या इन्क्वायरी काय केली नाही आणि केली तर मी त्याला सामोरे जाईल. जे विधान तुमच्या चॅनलवरून अख्खा महाराष्ट्र पाहतोय ते पाहून कोणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात घ्या की एखाद्या साधा त्यांचं म्हणणं आहे की ते एक साधा पत्रकार होता, तो माझ्याकडे आला आणि त्यांनी मला विनंती केली का मला गाडीचा एक चक्कर आणायचा आहे, फोटो घ्यायचा आहे. मला सांगा, रोल्स रॉइस सारखी कार जी महागड्या कारींमध्ये समजल्या जाते त्याचा सहज कोणी चक्कर देत असेल सहज? म्हणजे काय ऐकणारे आम्ही मूर्ख आहोत की हे शहाणे आहेत? म्हणजे एखादा कोणी म्हणत असेल की तुमची रेंज रोव्हर, तुमची रोल्स रॉइस याचा मला एक चक्कर आणू द्या आणि मला एक फोटो काढायचा आहे, अहो हे मूर्खपणाचं कशाला बोलताय? तुम्हाला मी परत सांगतो, प्रशांत कोरटकर हा दिसते तितका साधा व्यक्ती नाही. त्याच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना काय सांगितलं की तो कमावता घरी एकटाच आहे. एकटा कमावता असताना त्याच्या हातातल्या तुम्ही घड्याळी बघा ब्रँडेड, तो दुबईला हॉटेलमध्ये आलिशान राहतो, तो अशा गाड्या फिरवतो. आणि जर कलाटेंसारख्या श्रीमंत व्यावसायिकासोबत त्याचे मैत्रीचे संबंध आहेत, उच्च पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचे मैत्रीचे संबंध आहेत,
आणि आता शेवटी जात्यामध्ये सगळे आले का ते दळण तर दळलं जाईलच. त्याच्यामुळे हे कलाटे जे आता बचावाचा प्रयत्न करतायत ना, त्यांच्या फार्म हाऊसवर एवढ्या महागड्या गाड्या आहेत, व्यावसायिक आहेत, तर मग हा तिथे काय करत होता आणि याला मदत कोणी कोणी केली त्यांनी सांगितलं ना, चौकशी आणि ती सगळं आता पोलीस चौकशी करतायत. मात्र यांनी जे विधान केलंय ना कलाटेंनी, हे कोणालाही न पटण्यासारखं आहे, अत्यंत हास्यास्पद आहे. मात्र एक गोष्ट नक्की, प्रशांत कोरटकर हा दिसते तितका साधा नाही. त्याला पोलिसांनीच वाचवून ठेवलं. फक्त कोल्हापूर पोलिसांच्या धाडसाला सलाम केला पाहिजे की ते पद्धतशीर त्याची चौकशी करतायत. तो जर नागपूरमध्ये अरेस्ट करून त्याला जर कस्टडीत टाकलं असतं तर त्याला दुसऱ्याच दिवशी जामीन सुद्धा मंजूर करण्याकरता पोलिसांनी प्रयत्न केले असते. नागपूर पोलीस दोषी आहेत त्याच्यामध्ये.